नांदेड़ में आदिवासी छात्रावास के विद्यार्थियों ने अपनी विभिन्न मांगों को लेकर सरकार के खिलाफ आंदोलन किया। 5 अगस्त 2026 को राज्य सरकार की ओर से जारी शासन निर्णय में विद्यार्थियों के शैक्षणिक हितों को प्रभावित करने वाली तरदूतों में तत्काल सुधार करने की मांग छात्रों ने की है। छात्रों का कहना है कि 14 अगस्त को जारी शुद्धि पत्र के जरिए कुछ बदलाव जरूरी किए गए, लेकिन ये बदलाव उनकी अपेक्षाओं के मुताबिक पर्याप्त नहीं है। इसी के चलते आज नांदेड़ जिलाधिकारी कार्यालय के सामने आदिवासी विद्यार्थियों ने सांकेतिक चयन भूख हड़ताल शुरू की गई। छात्रों की मांग है कि शासन की नियमावली में आवश्यक बदलाव किए जाए और किसी भी तरह के संशोधन करने से पहले विद्यार्थियों को विश्वास में लिया जाए। अपनी मांगों को लेकर छात्र प्रशासन का ध्यान आकर्षित कर रहे हैं और सरकार से जल्द सकारात्मक निर्णय लेने की मांग कर रहे हैं। जी मागणी आहे आमची आदिवासी विद्यार्थ्यांची ती 5 ऑगस्ट 2026 रोजी जो आदिवासी विकास विभागाने जो शासन निर्णय जारी केला होता तो अत्यंत विद्यार्थी विरोधी आहे। त्या JR स्पष्ट नमूद केलं आहे की विद्यार्थ्यांनी वय वर्ष 26 नंतर प्रवेश घेण्यात येऊ नये, वसतिगृहात घेऊ नये। त्यानंतर मग त्यांनी विद्यार्थ्यांचा संपूर्ण महाराष्ट्रभर आक्रोश पाहता आदिवासी विकास विभागाने पुन्हा 14 ऑगस्ट 2026 रोजी पुन्हा सुधारित शासन निर्णय जारी केला। त्यामध्ये वय वर्ष 30 पर्यंतच वसतिगृहात प्रवेश देण्यात यावे असं त्यांनी नमूद केलं आहे। त्या फक्त JR आता वाढत्या महागाईप्रमाणे ड्रेस कोड हे फक्त प्रत्येकी वर्ष 2000 रुपयात 2000 रुपयामध्ये आम्हाला एक ड्रेस घ्यायला मिळत आहेत। तर त्यांनी म्हणत आहेत की आदिवासी विकास विभाग 2000 रुपयामध्ये तुम्ही 2 ड्रेस घ्या। आमची मागणी ही आहे की शासन निर्णय रद्द झाला पाहिजे आणि ड्रेस कोड सांस्कृतिक कार्यक्रमात जो काही निधी आहे तो वाढून व्हावे आणि जो काही त्यांचा एक निर्णय शासन निर्णयामध्ये त्यांनी निर्णय घेतलेला आहे की कोणत्या संघटनेत उपोषणात आंदोलनात मोर्चात सहभागी व्हायचं नाही, हे एक आर्टिकल 19 उल्लंघन करत आहे। यांनी या शासनाने तात्काळ तो विद्यार्थी विरोधी JR तात्काळ रद्द करण्यात यावा आणि किनवट, माहूर, हदगाव या नांदेड जिल्ह्यातील जे काही आश्रमशाळा असतील, वसतिगृह असतील, यांची एवढी निंदनीय वसतिगृहाची किंवा आश्रमशाळेची एवढी बिकट अवस्था आहे। प्रत्यक्ष आदिवासी विकास विभागाने त्यामध्ये प्रत्यक्ष लक्ष वेधून त्यांच्या जे अडीअडचणी समस्या असतील तात्काळ सोडवण्यात याव्या। अन्यथा आता संपूर्ण महाराष्ट्रभर जो काही साखळी उपोषण, आमरण उपोषण विद्यार्थी करत आहेत, त्याच साखळी उपोषण, आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून नांदेड येथील विद्यार्थी, आदिवासी मुलांचे वसतिगृह येथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी आज त्यांना पाठिंबा म्हणून आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज उपोषणाला साखळी उपोषणासाठी बसलेले आहेत। जोपर्यंत शासन निर्णय रद्द होणार नाही व बिंदू क्रमांक 8 वरचा 2 वर येणार नाही आणि तसेच आदिवासींची सर्व सेवेतील रखडलेली पद भरती 12,500 होणार नाही, तोपर्यंत हा साखळी उपोषण चालूच राहणार। धन्यवाद।